स्वाईन फ्लूच्या बळींचा आकडा 663 वर, 10,000पेक्षा जास्त रुग्ण स्वाईन फ्लूने आजारी. सरकारच्या बेफिकीर वृत्तीमुळे आजार फैलावल्याची चर्चा. स्वाईन फ्लू सारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा हे आमचं धोरण राहणार आहे. मुंबईच्या महापौरांनी पुन्हा तोडले अकलेचे तारे. स्वाईन फ्लू हा फुफ्फुस आणि हृदयाचा आजार. स्वाईन फ्लूशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावण्याचा अजब उपाय. आज 385वी शिवजयंती. राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह. शिवनेरी किल्ल्यासह आग्रा किल्ल्याच्या समोर देखील शिवप्रेमींनी शिवरायांना दिली मानवंदना. जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत 16% जागा या महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही राखीव ठेवल्यात त्या आम्ही भरणारच नाही आहोत. दर शिवजयंतीला या गडावर शिवनेरीवरच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलं आश्वासन. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत 16% जागा ठेवणार राखीव. मीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे. वर्षातून एकदा जी जयंती आयोजित करायची ती तिथीला करावी ही आमची मागणी आहे. शिवसेनेचा सरकारी शिवजयंतीला विरोध कायम. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची सुभाष देसाईंची मागणी. मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांकडे करणार पाठपुरावा. आणि गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याला उलटले 3 दिवस, पण हल्लेखोर अजूनही मोकाट. मुख्यमंत्री राजीनामा देणार का? मुक्ता दाभोलकरांचा थेट सवाल.